मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानानं प्रवास केला आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी चकित करणारी एक प्रतिक्रिया दिली। फडणवीसांसोबत काय ठरलं हे लवकरच पुढे येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। बघूयात हा रिपोर्ट। उच्चस्तरीय चर्चा कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल। विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं। देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019 ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकाच विमानानं प्रवास केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली ती राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी आहे। फडणवीसांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली आणि या बैठकीत काय ठरलं हे येत्या काही दिवसात कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरेंच्या या उत्तरानं शिंदेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ उडणं स्वाभाविक होतं। विमानापेक्षा स्वतःचं इमान महत्वाचं अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। येत्या काही दिवसात कळेल। येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल। विमानापेक्षा इमान महत्वाचं असतं आणि त्यामुळे 2019 ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला। आता ते गटांगळ्या खात सुटलेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019 ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे। त्यामुळे मला यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेनं सहज लक्षात येतं की फडणवीस आणि ठाकरेंचं विमानात एकत्र येणं फार सिरियसली घेतलंय। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली अशी टीका करताना फडणवीसांना कपटी मित्र कसा घातक असतो हे माहिती आहे हेही शिंदेंनी सांगितलं। तर दुसरीकडे शिंदेंचे मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा चर्चेत आहे। सामंतांनी फडणवीस आणि शिंदेंचा हातात हात असलेला फोटो शेअर केला आणि योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही असं सामंतांनी या स्टेटसमध्ये लिहिलंय। म्हणजे अर्थ स्पष्ट आहे की शिंदेच योग्य आहेत, त्यामुळे परत ठाकरेंचा हात पकडू नका असंच सांगण्याचा सामंतांनी हा प्रयत्न केला। चर्चा तर फ्लाईटमध्ये बसल्यावर होत असतं, कधी पारिवारिक होतं, कधी कौटुंबिक होतं। प्रत्येक वेळी काही राजकारणाची चर्चा होत नाही आणि विमानात तर बिलकुल होत नाही, कारण विमानात इतके लोक ऐकणारे असतात की त्या ठिकाणी काय राजकीय चर्चा करणार आहे। तर भाजपला आता उद्धव ठाकरेंची गरज नाही असं काँग्रेसला वाटतंय। नाही काही योगायोगाचा काही मेसेज नाही आणि कशाला आता भाजपला त्यांची गरज आहे। मला नाही वाटत की कोणाची गरज आहे। आता एवढे मोठी संख्याबळ झाली, 200च्या वर झालेत, आता काय कुठं ठेवणार आहे? आदेश आहेत वरून, त्यामुळे ते फडणवीस साहेब आले असतील। पण मला तरी असं वाटतं की हा योगायोग नाही आहे। त्यांचा दौरा होता आणि शनिवार रविवारला मुख्यमंत्री सुद्धा नागपुरात असतात। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि महाराष्ट्रानं गेल्या 4 वर्षात हे चांगलंच अनुभवलेलं आहे। त्यामुळे हा विमान प्रवास योगायोग आहे की ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे खरंच काही ठरलेलं आहे हे येत्या काळात दिसेलच। गिरीश गायकवाड आणि निवृत्ती बाबरसह विवेक गावंडे, यवतमाळ, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।